आज तुम्हाला तांदळ गुळाच्या सारणाच्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या टम्म फुगलेल्या साजोऱ्या करून दाखवणार आहे। प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धतीने साजोऱ्या केल्या जातात आणि साजोऱ्या करायला पण खूप सोपे आहे। त्यामध्ये वातावरणही पावसाळी आहे। अशा वातावरणामध्ये तळलेले खावेसे वाटते। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। साजोऱ्या करण्यासाठी आपण इथे अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। मी ते स्वच्छ निवडून पाकडून घेतला। तो आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामधलं पावडर स्टार्च असतं ते निघून जातं। पाणी टाकूया। हाताने असा चोळून चोळून धुवायचा। तांदळामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि धुतलेला तांदूळ एका जाळीमध्ये टाकायचा। पाणी निथळून घ्यायचं आहे तांदळामधलं। जाळीवर थोडा पसरून द्यायचा, कोरडा होऊ द्यायचा आहे। त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर टाकायचा आणि फॅन खालीच याला छान सुकवायचं आहे। उन्हात टाकायची अजिबात गरज नाही, घरामध्येच फॅन खाली छान सुकू द्यायचा। मी इथे कॉटनच्या कपड्यावर छान पसरून दिला, पांगून दिला आहे। दोन ते 3 तासांनी बघू शकता तांदूळ आपला छान कोरडा झालाय, हाताला अजिबात चिटकत नाहीये। तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया, टाकून घ्यायचा आहे। मी इथे सर्व तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेतला। गॅसवर पॅन ठेवला आहे किंवा कढई ठेवायची। तांदूळ आपल्याला कमी गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे। गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजायचा, खमंग असा भाजून घ्यायचा, वास यायला लागतो। जेवढा तांदूळ छान भाजाल तेवढ्या साजुऱ्या छान टेस्टी होतात, चवदार लागतात। तांदूळ आपला छान भाजला आहे, एका ताटामध्ये काढून घ्यायचा, थंड होऊ द्यायचा। थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणा किंवा मिक्सरमधून बारीक केलं तरी चालतं। मी इथे मिक्सरमधून बारीक करून घेतलं। ह्या पद्धतीने थोडासा असा बारीक रवा असतो त्या पद्धतीने बारीक करायचा आहे। तांदूळ आपला अर्धा किलो होता, गुळही अर्धा किलो घेतला, त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं आहे। एक छोटी वाटी टाकली तरी चालतं। छान असं मिक्स करून घ्यायचंय। गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। तुम्ही गॅसवर कोमट पाणी करून वितळला तरी चालतो। मी येथे थंड पाण्यातच वितळून घेतला। गुळ आपला छान वितळला आहे, बघू शकता, मस्त तयार झाला। पाऊण टीस्पून इलायची पावडर टाकायची आणि थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं तांदळाच्या पिठामध्ये। एक चाळणी घेऊन गुळाचं पाणी आपण गाळून घेणार आहे। गाळून घ्यायचं म्हणजे त्यामधला कचरा निघून जातो। मी थोडंसं पाणी उरून ठेवलं, लागलं तर टाकू शकतो आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने आपण छान असं मिक्स करून घेतलं, बघू शकता। आता जरी ते पातळ वाटत असेल पण ते रात्रभर आपण हे मिश्रण ठेवणार आहे, ते पूर्ण पिठामध्ये कोरडं होऊन जातं। छान मिक्स झालं आहे। गुळाचं पाणी इतकं उरलं आहे। झाकण ठेवायचं आणि रात्रभर हे सारण असंच मुरू द्यायचं आहे। हे सारण तुम्ही 2 ते 3 दिवस असंच ठेवलं तरी काही हरकत नाही, छान टिकतं, मस्त आणि भिजतं। दुसऱ्या दिवशी चेक करूया, बघू शकता सारण आपलं छान घट्ट झालं आहे, मस्त मुरलं आहे। साजऱ्या करण्यासाठी तयार झाला आहे। चमच्याने छान असं काढून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। सारण आपलं तयार झालं आहे। मी इथे अर्धा किलो मैदा घेतला, 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। ताटामध्ये टाकून घेऊया।
रवाही टाकून घ्यायचा, थोडंसं मीठ टाकायचं. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला आवर्जून थोडंसं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तीन चमचे गरम केलेलं तूप टाकायचं. तूप आपलं गरम आहे, चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, हातने लावायचा, थोडं थंड होऊ द्यायचं. नंतर हाताने छान पिठामध्ये तूप किंवा तेल चोळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं. या पद्धतीने करायचं. हाताने मुटकळे वळून बघायची. छान पिठाला तूप लागलं आहे. पाणी टाकायचं थोडं थोडं. मी इथं नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी टाकत आहे, गरम नाही केलं. पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही भिजवायचं. पिठाचा छान असा गोळा तयार झाला. बऱ्यापैकी पीठ आपलं छान भिजून झालं. पीठ आपलं छान भिजलं आहे. त्यावर झाकण ठेवायचं. अर्धा तास किंवा 1 तास पीठ आपल्याला छान भिजू द्यायचं आहे, म्हणजे छान साजोऱ्या तयार होतात, मस्त फुलतात. अर्ध्या तासाने बघू शकता पीठ आपलं छान भिजलं आहे. थोडंसं मळून घ्यायचं. पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. मी इथे 2 गोळे तयार करून घेतले. पुरणपोळी करतो तसा उंडा तयार करून घ्यायचा किंवा तुम्ही याची पुरी लाटूनही सारण भरू शकता. मी इथे असा उंडा करून त्यामध्ये सारण भरून घेणार आहे. त्यामध्ये 1 चमचा सारण टाकायचं. दाबून दाबून त्याचं तोंड बंद करायचं. छान दाबून घ्यायचं, म्हणजे त्यामधलं सारण तळताना बाहेर येत नाही. आपण मोदक कसा करतो त्या पद्धतीने सारण त्यामध्ये भरायचं आहे. संपूर्ण तोंड त्याचं बंद करायचं. गोळा असा चपटा तयार करायचा. दोन्हीही उंड्यांमध्ये मी इथे सारण भरून घेतलं. पोळपाटावर थोडंसं मैदा टाकायचा आणि थोडंसं असं दाबून घ्यायचा. आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने लाटायचं, त्यामध्ये सारण आहे फुटू शकतं. आल्लाद असं लाटून घ्यायचं. थोडी पातळ लाटली तरी काही हरकत नाही. ह्या पद्धतीने मी ते लाटून घेतले आहे. दुसरी साजुरी अशीच लाटून घेऊया. थोडासा मैदा टाकायचा, हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. ह्या साजोऱ्या करण्यासाठी खूप सोपे आहे. जास्त पाक करण्याचंही टेन्शन नाही. मी इथे 3 साजुऱ्या तयार करून घेतल्या. कढाईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलं. त्यामध्ये या साजुरी टाकली. मध्यम आचेवरच आपल्याला या तळून घ्यायच्या आहे. म्हणजे मस्त अशा कुरकुरीत मऊ अशा छान तयार होतात, मस्त फुलतात. थोडं थोडं तेल टाकून साजोरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे, गुलाबी रंग येईपर्यंत. साजोरी बघू शकता मस्त फुलली आहे. त्यामधलं सारण अजिबात निघलं नाही. साजोरी आपली छान तळली आहे. तेल निथरून एका जाळीमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर 2 साजोऱ्या टाकूया. तुमची कढाई मोठी असेल तर तुम्ही 2 किंवा 3, 4 अशा तळू शकता. मस्त फुलायला लागले आहे बघू शकता. मस्त गुलाबी कलर आला आहे.
हे अशा पद्धतीने साजोऱ्या नक्की तयार करून बघा. तुम्ही कुठून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. सर्व साजोऱ्या मी अशाच तळून घेणार आहे. मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत तांदूळ आणि गुळाच्या साजोऱ्या तयार झाल्या. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? आवडत असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि हो, रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.